नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक खूप महत्त्वाची बातमी आहे। पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जो आहे 19वा हप्ता तो कोणत्या तारखेला येणार आणि 19व्या हप्त्यासाठी विशिष्ट ओळखपत्र म्हणजे फार्मर्स युनिक आयडेंटिटी कार्ड हे लागणार का याबद्दलची एक महत्त्वाची अपडेट सरकारने दिलेली आहे। पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची तयारी आता सुरू झालेली आहे, पण तो नेमकी एक्झॅक्ट कोणत्या तारखेला येणार हे अजून सरकारने सांगितलेलं नाही आहे। पण त्याची लवकरच तो 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होईल, कारण त्याची तयारी आता सुरू झालेली आहे। आता त्याच्यामध्ये जो दुसरा भाग आहे तो म्हणजे 19व्या हप्त्यासाठी फार्मर्स युनिक आयडेंटिटी कार्ड म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र लागणार का। तर 19वा जो हप्ता असेल पीएम किसान योजनेचा त्याच्यासाठी फार्मर्स युनिक आयडेंटिटी कार्ड म्हणजे किंवा विशिष्ट ओळखपत्र हे लागणार नाही। जे शेतकरी पीएम किसान योजनेची नवीन नोंदणी करतील, इथून पुढे जी नवीन नोंदणी करणार आहे त्या नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना हे युनिक आयडेंटिटी कार्ड म्हणजे विशिष्ट ओळखपत्र लागणार आहे। नवीन नोंदणी करताना विशिष्ट ओळखपत्र त्याच्यावर एक नंबर असतो, तो नंबर शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहे। त्याच्यामुळे 19व्या हप्त्यासाठी हे विशिष्ट ओळखपत्र लागणार नाही, तर जे शेतकरी नवीन नोंदणी करतील इथून पुढे त्यांना विशिष्ट ओळखपत्र पहिले काढून घ्यावं लागेल आणि मगच ते पीएम किसान योजनेची नवीन नोंदणी करू शकतील।